स्टेजच्या बरोबर मध्ये या आणि थोडं स्टाईल मध्ये. आमचे कॅमेरामॅन दादाला एक चांगले फुटेज आले पाहिजेत. पहिली मॅच आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने व्यंकटेश्वरा ग्रुप तर दुसऱ्या बाजूने प्रतीक दादा, गणेश दादा या दोन ताकदवान संघादरम्यान आजच्या दिवसाचा पहिला सामना मैदानामध्ये खेळला जाईल. आज बलाढ्य संघ मैदानामध्ये उतरत आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आज राहुल शिरगावकर सरांना आपण पाहणार आहोत. पुणे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. तर दुसऱ्या बाजूने हाफपिच क्रिकेटचा एक अनुभवी पंच म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं प्रकाश पवार सरांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. दोन पंच त्या मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रकाश पवार आणि त्याचबरोबर राहुल शिरगावकर आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अमित पाटील, आशिष पाटील सरांना आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. मॅच रेफरी कुणाल काकडे सरांना आपण पाहणार आहोत या मॅचसाठी. त्यांचं लक्ष मात्र राहील की कोणत्या डगआउटमध्ये कोणते खेळाडू बसलेत आणि फक्त डगआउटमध्ये टीम मेंबर असतील आणि मॅनेजर आणि संघमालक असतील. बाकी सर्वांना विनंती आहे मैदानात त्या डगआउटमध्ये बसायचं नाहीये. आणि जशी मॅच सुरू होईल त्याच्या अगोदर पारितोषिक आलेत. आयुष बिनावत यांच्याकडनं पारितोषिक येत आहे. रोहन पवारच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक हे मात्र अगोदरच घोषित केलंय. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आता. एका बाजूने टीम व्यंकटेश्वरा ग्रुप तर दुसऱ्या बाजूने टीम आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक दादा, गणेश दादा. हे दोन ताकदवान संघ आता मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पहिली मॅच आजच्या दिवसातील पहिली मॅच. अगदी पहिल्या मॅचमध्ये एक मोठी रणधुमाळी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या मॅच दरम्यान राडा होणार आणि प्रेक्षक पण ना ऐकणार, पोरं पण ना ऐकणार. आयोजकांनी तर अजिबात कोणाचं ऐकलं नाहीये. जेवढं छान आयोजन करता येईल तेवढं छान आयोजन केलंय. एक दमदार आयोजन पुणे प्रीमियर लीगचं आपल्याला यावर्षी देखील पाहायला मिळत आहे. ज्या टॅगलाईनचं आम्ही मैदानामध्ये नेहमीच उतरतो, राडा होणार, पोरं नाही ऐकणार. आणि इथे फक्त आयोजकांनी जे ऐकलंय ते पोरांचं म्हणणं ऐकलंय. पोरांना चांगलं ग्राउंड पाहिजे, चांगलं ग्राउंड दिलं. आकर्षक बाउंड्री रोप पाहिजे, आकर्षक बाउंड्री रोप दिली. त्याचबरोबर LED बाउंड्री लाईन दिली आणि आकर्षक साऊंड सिस्टीम, उच्च दर्जाचे पंच आणि अगदी चांगल्या दर्जाचं आयोजन नियोजन हे रोहित भाऊ लायगुडे आणि स्वराज पोकळे आणि पूर्ण पुणे प्रीमियर लीगच्या या आयोजकांनी या स्पर्धेदरम्यान दिलंय. खरं तर या सर्व आयोजकांचं मनापासून कौतुक करावं तेवढं कमी. एक दमदार स्पर्धा आज पुण्यामध्ये पाहायला मिळते आहे. हॅलो हॅलो, त्या स्क्रीनच्या जवळ बसलेले जे प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, त्यांना विनंती आहे त्या स्क्रीनच्या जवळ कोणी बसू नका. महत्त्वाची सूचना आहे, सर्वांना सूचना दिली जाते, तिथे कोणी बसू नका. चला टीम व्यंकटेश्वरा ग्रुप लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या.
8:07 झालेत. क्षेत्ररक्षण सजवून घ्या ही विनंती आहे. बरोबर 8:10 पहिला चेंडू पडला पाहिजे आणि दोन्ही टीमचा अतिरिक्त खेळाडू मॅच सुरू होण्याअगोदर समालोचन कक्षामध्ये नाही आला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. टीम व्यंकटेश्वर ग्रुप लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रतीकदादा, गणेशदादा, तुमचे बॅटर आतमध्ये पाठवून द्या. ज्यावेळेस फलंदाज मैदानामध्ये सज्ज होतील आपण लगेच टायमर सुरू करणार आहोत. प्रतीकदादा, गणेशदादा, बॅट्समन आतमध्ये पाठवा. बॅट्समन आतमध्ये आले की आपण लगेच टायमर चालू करूया व्यंकटेश्वर ग्रुपचा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. व्यंकटेश्वर ग्रुप लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, अन्यथा तुम्हाला त्याचं नुकसान सहन करावं लागेल. मित्रांनो, स्पर्धा तुमच्यासाठी इतकी चांगली स्पर्धा जर आयोजन केली आणि तुम्ही जर वेळेचं बंधन पाळत नसाल तर पुढच्या वर्षी आयोजकांची इच्छा होईल का की तुमच्यासाठी इतकं चांगलं नियोजन करण्याची. तर जीवाचं रान केलंय, रक्ताचं पाणी केलंय या स्पर्धेसाठी. अहोरात्र जागून आयोजन केलंय, कारण तुम्ही फक्त मैदानामध्ये खेळण्यासाठी येता. ऑक्शन असेल त्यावेळेस गर्दी करता, पण इथे तुम्हाला वेळेवरचं भान जर नसेल तरी स्पर्धेमध्ये तुमच्या तल्लग्न बुद्धीचं मात्र कौतुक करावं लागेल. वेळ वाचवा, लगेच बॅट्समन पाठवून द्या. चला, बॅट्समन आतमध्ये आलेत, टायमर चालू करणार आहोत आम्ही. जे आहेत त्यांनी लगेच क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये उतरायचंय, नाहीतर पॅनल्टी दिली जाईल. पहिल्या मॅच दरम्यान जर पॅनल्टी द्यावी लागली तर यापेक्षा दुर्दैव मात्र नाहीये. टीम व्यंकटेश्वर ग्रुप लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आयोजकांकडून वारंवार सूचना येत आहेत, क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे. टीम मैदानामध्ये दाखल होते. क्षेत्ररक्षणासाठी मात्र पहिली टीम मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच इथे मात्र आता सुरू होणार आहे. एका बाजूने टीम व्यंकटेश्वरा तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल टीम प्रतीकदादा, गणेशदादा. या दोन ताकदवान संघ दरम्यान हा सामना मैदानामध्ये खेळला जाईल. एका बाजूने लखन ओरसे तर दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ बांदल. या दोन बलाढ्य खेळाडूंदरम्यान हा सामना. कॅमेऱ्याजवळ जे बसलेले प्रेक्षक आहेत सर्वांना विनंती आहे तिथे कोणी बसू नका. आयोजकांकडून सूचना येत आहेत. चला, अतिरिक्त खेळाडू लवकर पाठवून द्या.
हॅलो, चला मॅच चालू करा. आता वेळ वाचवा. जेवढे खेळाडू तेवढ्यामध्येच मॅच चालू करावी लागेल. सामना लगेच सुरू करून घ्यायचा आहे. चला, बॅट्समन मैदानामध्ये आले. फिल्डिंग टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. हॅलो, आयोजकांकडनं सूचना आली आहे. टीम व्यंकटेश्वरा ग्रुपला मॅच सुरू होता 5 धावांची पॅनल्टीने इथून मॅच सुरू करावी लागेल. 5 धावांची पॅनल्टी देऊन आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. टीम व्यंकटेश्वरला 5 धावांची पॅनल्टी आणि 5 धावांचा भुर्दंड त्यांना भोगावा लागेल आणि मॅचला सुरुवात करावी लागेल. पहिला सामना आता मैदानामध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूने टीम व्यंकटेश्वरा ग्रुप तर दुसऱ्या बाजूने प्रतीकदादा गणेशदादा. या दोन संघादरम्यान पहिली मॅच. टायमर सेट करा. आणखी जर वेळ गेला तर अजून पॅनल्टी वाढत जाईल, याची नोंद घ्या. 5 धावा या मात्र इथे पॅनल्टीच्या सहन करत व्यंकटेश्वरा ग्रुपला मैदानामध्ये खेळावं लागेल. क्षेत्ररक्षण आता मात्र सजवलं जाईल. आता परत एकदा आवाज घुमणार. पुणे प्रीमियर लीगचा आवाज घुमणार. रराडा होणार. पूर्ण ऐकणार. संघाचे संघमालक सन्माननीय शुभम दादा बेलदर यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. संघाचे संघमालक सन्माननीय वैभव दादा कामटे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर आंबेगावचे उपसरपंच सन्माननीय शुभम दादा बेलदरे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. पुणे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्क करता गोलंदाज पाहायला मिळेल. मॅच आता मात्र रंगतदार होताना पाहायला मिळेल, कारण दोन ताकदवान संघादरम्यान हे युद्ध मैदानामध्ये रंगलं जात आहे. आघाडीचे दोन्ही बॅटर तंजीम आणि रोहन पवार ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. प्रतीकदादा गणेशदादाचा धावफलक मात्र 5 धावांनी सुरू झालाय. 5 धावांची पॅनल्टी जी दिली होती आणि 5 धावांनी इथे धावफलकाला सुरुवात. मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आशिष. चला टायमर लावा लगेच. 16 मिनिटांमध्ये 4 ओव्हर तुम्हाला पूर्ण करायचे, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. टायमर स्टार्ट होतोय. लेट्स प्लेचा इशारा, जसा पंचांचा इशारा येईल तसा आपण टायमर लगेच चालू करणार आहोत. एक महत्त्वाची मॅच आणि मोठा सामना मैदानामध्ये रंगताना आपण पाहणार आहोत. टीम व्यंकटेश्वरा ग्रुप विरुद्ध प्रतीकदादा गणेशदादा या दोन ताकदवान संघादरम्यान हा सामना मैदानामध्ये सुरू केला जातोय. टॉस जिंकला होता व्यंकटेश्वरा ग्रुपने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. खरं तर आज पहिल्यांदा पुणे प्रीमियर लीग मध्ये या संघांना मात्र वेळेचं गांभीर्य नाही असं मात्र दिसून आलं. इतकी मोठी स्पर्धा खेळत असताना दोन्ही टीमचे काही खेळाडू मात्र अजूनही आले नाहीत, पण टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तिथे मात्र व्यंकटेश्वरा ग्रुपला मात्र भुर्दंड भोगावा लागला. चला लगेच मॅच सुरू करा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक रोहितदादा लायगुडे, स्वराज पोकळे, कानिपजी कुंभार, परेशजी जाधव, साहिल चाकणकर, श्रेयास गव्हाणे, ऋषी लोहकरे, प्रसाद पोकळे, अप्पा खेडेकर, सुधीर शिर्के, परेशजी मैगडे, पप्पू कुचेकर, अभि इंगुळकर, पप्पू यादव,
विशाल पोकळे, ओम चव्हाण, आयुष गाडे, मंथन हगवणे या सर्वांचं मात्र एक सुंदर आयोजन नियोजन पुणे प्रीमियर लीग दरम्यान आपण पाहतोय. एक अप्रतिम स्पर्धा आयोजन नियोजन जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वराज आजच्या दिवसात पहिला सामना आता मैदानामध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो, मॅच चालू करून घ्यायची आहे लवकर. पहिला सामना हा मैदानामध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. Gentlemen, may I have your attention, please? The show starts in 5, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. अहो शेट राहू दे, राडा होणार, बरं नाही ऐकणार. करा करा, एन्जॉय करा, एन्जॉय. चला आता जी प्लेइंग आहे त्यावरती मॅच चालू करा. लवकर मॅच चालू करा. आता जी मॅच आहे त्यावरती मॅच चालू करा. चला मॅच चालू करा. आर्यन, चला आता एक्स्ट्रा खेळाडू म्हणून बसावं लागेल बाहेर. डगआउट मध्ये बसायचंय. अतिरिक्त गाडी इथे पाठवा. आर्यन, नाही इकडे होते. चला आर्यन, तिकडे डगआउट मध्ये जाऊन बसायचंय. टीमला पाणी. त्याला जाऊ दे पाणी प्यायला. चला मॅच चालू करा. लेट प्लेचा इशारा. 5 धावांची पॅनल्टी आपण दिलेलीच आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हवाई हल्ला. पहिला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. दिसणार शॉट या बघाय मजा. विषय तिथं जंक्शनचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार. राडा होणार. 11 धावा धावफल करते आपण पाहतोय. एका चेंडू नंतर 11 धावा. हा चेंडू मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळला गेला. चांगला फटका.
एक सिंगल धाव इथे मात्र सिंगल धाव धावफलकावरती भर देईल. 12 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. टीम व्यंकटेश्वरा ग्रुप टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र घेतला आणि तो निर्णय मात्र त्यांच्या माथ्यावरती पडला आणि त्यानंतर मात्र पॅनल्टी सह त्यांना मैदानामध्ये उतरावं लागलं. मॅचला आता सुरुवात. परत एकदा हा चेंडू मात्र सुरेख फटका चांगला फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. येतोय पुणे प्रीमियर लीगचा कडक चौकार. पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम. थँक्यू डीजे. 16 धावा 16 रन स्कोर बोर्ड वरती पूर्ण होत आहेत. पहिलं षटक प्रगतीपत्रासन 16 धावा. हा चेंडू देखील सरळ खेळलाय. नजाकत होती या चेंडूवरती. फटका चांगला. तज्जींच्या बॅट मधनं चौकार. तंजीमच्या बॅट मधनं आलेला सुरेख फटका आपण पाहिला. चौकार खेळलाय. रोहन पवारने एक षटकार खेळला. एक सिंगल खेळले तर तंजीमने 2 चेंडूवरती 2 चौकार खेळले. 20 धावा 20 रन. यावेळी परत एकदा चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक फार दूर. विशाल चव्हाणला चकमध्ये चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंग. थँक्यू डीजे. हा चेंडू परत एकदा हवेत होता पण इथे क्षेत्ररक्षक फार दूर. रन मिळणार नाही आणि त्याचबरोबर चेंडू मात्र डॉट बॉल. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा 26 रन स्कोर बोर्डवरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. सन्माननीय अप्पासाहेब केडेकर यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. मॅचला सुरुवात. मल्हार वॉरियर्स थोडीशी हवा तुमच्या मॅच साठी देखील बाकी ठेवा. सगळी हवा संपेल. तुम्हाला देखील यानंतर मॅच खेळायची आहे. 26 धावा 26 रन. 26 धावा धावफलक आणि गोलंदाजी मार्कवर आता आलाय सुमितच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. समोर असेल रोहन पवार. एक षटकार खेळलाय रोहन पवारने. त्यानंतर बराच वेळ तो नॉन स्ट्रायकिंग गेला होता आणि आता परत एकदा रोहन बॅटिंग साठी तयार. पहिला चेंडू रोहन पवारच्या बॅट मधनं पॉवरफुल फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॅटिंगचा खॉप नाही. सामना जिंकणं सोपं. वंडरफुल दिसणार शॉट. या बघाई मजा विषय तिथं जंक्शनचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा होणार. या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू रोहन पवार. तब्बल 43,000 प्लस पॉइंटला त्याला विकत घेतला आणि त्यानंतर मात्र त्याने त्याच्या खेळाचा जलवा दाखवायला सुरुवात केली. का या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू आहे हे मात्र रोहन पवार मैदानामध्ये सिद्ध करतोय. प्रतीक दादा गणेश दादा संघासाठी मात्र धावा तो बनवतोय. परत एकदा फॉलिंग स्लिप. तिथे मात्र क्षेत्ररक्षण तयार. चेंडूला थांबवलंय. एक सिंगल धाव. 33 धावा 33 रन. मल्हार वॉरियर्स विनंती आहे थोडस पलीकडे बसा कारण युट्यूबला तुमचा आवाज जात आहे. थोडस त्या बाजूला पुढे. 33 धावा 33 रन. यावेळेस हा चेंडू मात्र समजू शकला नाहीये. चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू मात्र आलाय. तंजीम आणि रोहन पवार ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. 33 धावा धाव फलकावरती आतापर्यंत बनवलं जात आहेत. 4 चेंडूचा खेळ इथे आतापर्यंत पूर्ण झाला. यावेळेस हा चेंडू मात्र बॅटवरती घेतलाय. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक म्हणून राहील. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. नसत्यात ऐकत. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. धावफलक अगदी वेगाने पुढे सरकताना पाहायला मिळतोय. इथे हा चेंडू मात्र डॉट बॉल आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती.
या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा. या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च झाल्या. सुमितने अगदी 2 षटकार या ओव्हरमध्ये काढले, पण त्याने तरी देखील 13 धावा या ओव्हरमध्ये आल्या. म्हणजे राहिलेल्या 4 चेंडूमध्ये त्याने फक्त एक सिंगल धाव खर्च केली. 13 धावा. गोलंदाजी मार्कवर आता संघाचा नेता, संघाचा कर्णधार, संघाचा कर्णधार सिद्धार्थ बांदल. पुणे टेनिस क्रिकेटमधील हप्पीज क्रिकेटमधील एक मोठा खेळाडू, एक नावाजलेला खेळाडू. त्याने मात्र त्याच्या नावाचा डंका धनकवडीतनं सुरुवात केली आणि आज सिद्धार्थ बांदल हा मात्र चांगल्या चांगल्या संघांना पराभूत करण्यासाठी हा मात्र एक चांगला खेळ मैदानामध्ये करतोय. टीमचा अगदी हुकुमाचा एक्का, टीमचा कर्णधार सिद्धार्थ बांदल मैदानामध्ये. तर समोर अगदी पाहिलं तर रोहन पवार हा देखील एक ताकदवान फलंदाज आहे. एका टीम मध्ये 2 खेळाडू खेळलेत, पण आज आमने सामने पुणे प्रीमियर लीग मध्ये खेळताना आता पाहायला मिळतील. रोहन पवार या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू, सिद्धार्थ बांदल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गतवर्षी विजेतेपद मिळवलेला खेळाडू आहे. आणि सिद्धार्थचं स्वागत रोहन पवारने केलंय. पहिला चेंडूवरती खणखणीत षटकार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नाही ऐकणार. पहिला चेंडू सिद्धार्थला मात्र 6 धावा खर्च करायला लागल्या. ज्या सिद्धार्थने गतवर्षी चॅम्पियन हा किताब पटकवला होता आणि ज्या संघामध्ये तो खेळत होता, ज्या संघामधनं त्यांनी प्रतिनिधित्व करत त्या संघाला विजय मिळवून दिला होता, गणेशदादा प्रतीकदादा 11, या संघासमोर आज सिद्धार्थ बांदल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. रोहन परत एकदा अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. हा फॉर्मॅट तसा आहे. अगदी गतवर्षी तुम्ही कोणत्या टीममध्ये होताय महत्त्वाचं नाही, यावर्षी कोणत्या टीमसाठी तुम्ही कसं खेळताय हे मात्र महत्त्वाचं असेल. आता मात्र व्यंकटेश्वरा ग्रुपचा झेंडा मात्र त्याच्या हातामध्ये असेल सिद्धार्थच्या, आणि तोच विजयापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न तो करेल. षटकानंतर 2 चेंडू डॉट बॉल आणि हा चेंडू देखील जमिनीत समांतर फटका मात्र खेळाय ऋषभ जवळकर. हो 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 चुका 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 होत आहेत. ऋषभला मात्र चेंडू थांबवता आला नाही. चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. पोरं नाही ऐकणार. साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक बाउंड्रीच्या आतमध्ये बॅरिकेडच्या आतमध्ये बसलेत त्यांना विनंती आहे मागे बसा. साईड स्क्रीनच्या इथे कॅमेऱ्याच्या इथे कॅमेऱ्याच्या खाली जे प्रेक्षक बसलेले आहेत खुर्च्या जवळपास बाउंड्री लाईनच्या चिटकून आलेले आहेत. अजून एक पाऊल पुढे तुम्ही आत गेलात तर मला वाटतं मैदानाच्या आतच जाताल, थोड्या वेळाने विकेटवरती जाताल, त्यामुळे आत्ताच थोडंसं मागे सरका. 51 धावा पूर्ण होत आहेत. प्रतीकदादा गणेशदादा 11 संघाच्या 51 धावा पूर्ण होत आहेत. यावेळेस देखील जोरदार फटका, कडक शॉट, चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. पोरं नाही ऐकणार. राडा होणार पोरं नसत्यात ऐकत. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावा 55 रन. हॅलो 55 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 55 धावा. हा चेंडू इथे आपण पाहतोय फायलेग दरम्यान रनआउटचा चान्स. प्रेशर इथे आता क्षेत्ररक्षणावरती दिसतोय, कारण इथे चान्स होता रोहन पवारला बाद करण्याचा. जवळपास 3 स्टंप तिथून दिसत होते. फाईन लेगचा क्षेत्ररक्षणाला मात्र एष्ट्यांचा वेध घेता आला पाहिजे होता. प्रसाद इथे मात्र चान्स मिस झाला आणि पुढच्या चेंडूवरती रोहन पवारने उत्तुंग टोला खेळत षटकार वसूल केला. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ. 62 रन 62 धावा धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. 62 धावा. यावर 6 चेंडू अगदी पाहतोय आपण टप्पा पडल्यानंतर वळण घेणार होता. इथे परत एकदा हा चेंडू आपण पाहतोय समजू शकला नाही आणि आणखी एक इथे मात्र डॉट बॉल.
62 रन 62 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. MH12RE8050 गाडी कोणाची असेल त्यांची चावी इथे ठेवलेली आहे, ती घेऊन जायची आहे. 80-50 गाडी कोणाची असेल ती चावी घेऊन जा. आणखी एक षटकार. नाही सामना जिंकणं सोपं वंडरफुल दिसणार शॉट या बघाई मजा विषय तिथं जंक्शन. काय फटकेबाजी मैदानामध्ये सुरू आहे. अफलातून खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. रोहन पवार नावाचं वादळ मैदानामध्ये गोंगावतोय. 42 धावांवरती तो बॅटिंग करतोय. चौथ्या षटकातील आणखी एक चेंडू मात्र शिल्लक आणि परत एकदा रोहन पवार कडक शॉट. विशाल चव्हाण तिथे मात्र हलकीशी चूक आणि त्यावरती एक सिंगल धाव. ही सिंगल धाव मात्र धावफलकावरती नोंदवली जाईल. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 धावा. 69 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा एका षटकाचा खेळ मात्र या इनिंगचा बाकी असेल आणि या एका षटकामध्ये कितपत धावांचं टार्गेट इथे आता सेट केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. मॅच रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर आता असेल तुषार. गोलंदाजी मार्कवर आता आपण पाहतोय तुषार. अर्थात हप्पीज क्रिकेटमध्ये बाळा नावाने फेमस असलेला खेळाडू बाळा. पहिला चेंडू बाळाचा. वाह वाह रोहन पवार वाह काय फटका खेळलाय. अफलातून फटका होता. षटकार. आपलं पुणे काय बॅटिंग मैदानामध्ये करतोय. 16 चेंडू 49 धावांवरती रोहन पवार बॅटिंग करतोय. हा चेंडू इथे मात्र नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. 76 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एका बाजूने प्रतीक दादा गणेश दादा 11 आज संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. रोहन पवार काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू केली आहे. मेहनत से मंजिल तक हा सफर त्याने ते केलाय आणि ते षटकाराबरोबर 50 धावा रोहन पवारच्या पूर्ण होत आहेत. पोरं नाही ऐकणार राडा होणार. पोरं नाही ऐकणार राडा होणार. पोरं नाही ऐकणार राडा होणार. पोरं नाही ऐकणार. आजच्या दिवसाचं पहिलं अर्धशतक रोहन पवारने पूर्ण केलं. 18 चेंडूमध्ये 55 धावांचा भन्नाट खेळ मैदानामध्ये सुरू आहे. काय बॅटिंग करतोय रोहन आणि ज्या रोहनला मात्र सर्वात महागडी बोली लावून प्रतीक दादा गणेश दादा संघाने संघामध्ये सामील करून घेतलं होतं त्यांनी त्याची ताकद मात्र दाखवली आहे. शार्प्या बंद करा आता. शार्पीवाले दादा मॅच सुरू असताना लाईट बंद करा किंवा वरती जाऊ देता. 83 धावा 83 रन. इथे मात्र हा चेंडू इथे मात्र चांगला होता आणि इथे विकेट गमावली. पहिला फलंदाज बाद होईल तंजीम. इथे मात्र बाद होईल कारण रोहनला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं होतं आणि त्याने तेच केलं काम. रोहन आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. मोठी विकेट गमावली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय लखन ओरसे. प्रथमेश ओरसे टीमचा कॅप्टन मैदानामध्ये दाखल झालाय. शेवटी तो मैदानामध्ये दाखल झाला कारण आघाडीच्या फलंदाजाने मात्र तोडफोड केली होती. रोहनचा विशेषतः खेळ मात्र पाहण्यासारखा आज पाहायला मिळाला. हा चेंडू काही काळ हवेत होता. एक सिंगल मात्र आली आहे आणि दुसऱ्या धावेचा इथे मात्र कोणताही प्रयत्न नाही. केवळ एक सिंगल धाव आणि त्या शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावफलकावरती आतापर्यंत पाहिलं तर 84 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. शेवटच्या एका चेंडू नंतर आपल्याला कळेल कितपत धावांचं टार्गेट इथे सेट केलं जाईल. कितपत धावांचं टार्गेट आता मात्र इथे सेट केलं जाईल हे पाहावं लागेल. 84 धावा 84 रन. हा चेंडू इथे मात्र लखनला समजू शकला नाही आणि ते चेंडू डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती बनवल्या गेल्या 84 धावा विजयासाठी 85 धावांचं टार्गेट. यानंतरची मॅच आणि त्या मॅचचा टॉस केला जाईल. मल्हार वॉरियर्स विरुद्ध
अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. एका बाजूने अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन, दुसऱ्या बाजूने मल्हार वॉरियर्स, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. सन्माननीय अप्पा खेडेकर आणि सन्माननीय ईश्वरजी खेडेकर या दोन मान्यवरांना मी या ठिकाणी आमंत्रित करेल. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अप्पा खेडेकर आणि ईश्वरजी खेडेकर या दोन मान्यवरांना मी या ठिकाणी आमंत्रित करेल. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मी मान्यवरांना आमंत्रित करेल. व्यासपीठावरती यायचं आणि टॉस या ठिकाणी केला जाईल. एका बाजूने सिद्धार्थ पाटोळे तर दुसऱ्या बाजूने दिग्विजय, हे दोन कॅप्टन मैदानामध्ये आहेत. आणि आता टॉस या ठिकाणी केला जाईल. पीपीएल आणि जब्बा वॉरियर्स हा कॉल तुम्हाला करायचा आहे. 5 ओव्हरची मॅच आणि वेळेमध्ये मॅच चालू देखील करायची, जास्त वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. टॉस या ठिकाणी केला जाईल. ईश्वरजी खेडेकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन तयार. टॉस टाइम. पीपीएल असा कॉल दिलाय आणि जब्बा वॉरियर्स टॉस जिंकलाय. अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन, सिद्धार्थ अभिनंदन, टॉस जिंकलाय. चांगली सुरुवात झाली आहे. कसं वाटतंय? खरं तर ही स्पर्धा तुझ्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण सुरुवात ज्यावेळी झाली ते पहिलं नाव सिद्धार्थ आमच्या डोक्यात होतं. कसं वाटतंय या स्पर्धा खेळताना? स्पर्धेबाबतीत बोलायचं झालं तर म्हणजे थोडक्यात एक शब्दात सांगतो, जगात भारी टुर्नामेंट आहे आणि टॉस जिंकलाय. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. गतवर्षी सिद्धार्थचा संघ कागदोपत्री सर्वात दुबळा संघ होता, पण जबरदस्त खेळ पाहिला. पण यावर्षी सिद्धार्थचा संघ ताकदवान आहे. सिद्धार्थ देखील ताकदवान खेळ दाखवेल. यावर्षी काय रणनीती आणली आहेस? गेल्या वर्षीप्रमाणे हे वर्षी जरा टीम चांगली झाली आहे. प्रयत्न करू की पहिली बॉलिंग घेतली आहे, जेवढं कमीत कमी धावा करता थांबवता येईल त्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. यस, खूप सारे शुभेच्छा. माझ्यासोबत मल्हार वॉरियर्सचा कॅप्टन दिग्विजय माझ्यासोबत आहे. दिग्विजय, मागच्या वर्षीच्या आठवणी अजून मनामध्ये ताज्या असतील, कारण ज्या संघाला मात्र विजेता म्हणून पाहिलं जात होतं तो संघ सर्वात आधी बाहेर गेला होता. आणि त्या जखमा यावर्षी कशा भरून काढायच्या आहेत? यावर्षी जखमा म्हणजे भरून काढायचे, म्हणजे फायनल जिंकायच्याच हिशोबाने टीम पण बनली आहे आणि टीमने चांगली साथ दिली, परफॉर्मन्स दिला तर 100% फायनल खेळायचा प्रयत्न करू. महत्वाचा प्रश्न, मगाशी भोंगे इतकी वाजत होते मल्हार वॉरियर्सच्या खेम्यामधनं, काय चाललं होतं नक्की? ते प्लेयरांचा वॉर्मअप चालला होता. क्या बात आहे. वॉर्मअप चांगला झालाय. मॅच देखील चांगली हो, या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मॅच मैदानामध्ये जबरदस्त सुरू आहे. व्यंकटेश्वरा ग्रुपला एक मोठं आव्हान इथे पार पाडायचं आहे. आणि जाऊया आता मैदानामध्ये आणि समालोचन कक्षामधनं परत एकदा ऐकूया पुणे तिथे काय उणे, सर शैलेश निवगुणे. थँक्यू. धन्यवाद. तर चला आपण दुसऱ्या डावाकडे वळतोय, जिथे धावसंख्येचा पाठलाग केला जाईल. कालच्या दिवसभरामध्ये देखील आपण पाहिलेलं आहे. दिवसभरामध्ये हा शब्द चुकीचा ठरेल. कालच्या रात्रीमधला तो सामना देखील आपल्या समोरच आहे. अन्वी 11 या संघाने 80 धावा बनवल्या होत्या आणि प्रतिस्पर्धी संघाने त्या 80 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. इथे देखील आपण पाहतोय धावसंख्या इथे चांगली उभी केली आहे, परंतु त्या डिफेंड करणारी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण कशा प्रकारे केलं जाईल. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 85 धावेंचा पाठलाग आणि त्या पाठलागाची सुरुवात. पहिलाच बॉल उलट दिशेने खेळलाय आणि तिथे मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी धाडलाय. 4 धावा.
आशिष आणि सिद्धांत ही जोडी मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय प्रथमेश ओरसे संघाचा संघनायक आहे, कॅप्टन आहे. ते वॉर्मअप करायला गेले असते, भोंग्यांचा वॉर्मअप झाला, बाकी कुठला आहे का बघायला. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. मल्हार वॉरियर्स टीम आपले कॅप्टन आपल्याला इथे आमंत्रित करतात, त्यामुळे थोडीशी घाई करा आणि लगेच त्यांच्याशी संपर्क साधा. मल्हार वॉरियर्स पुन्हा एकदा क्रॉस बॅट ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. या हप्पीच टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नावाजलेला खेळाडू म्हणून देखील लखन ओरसे यांची एक ओळख आहे. अष्टपैलू खेळाडू आहेत. आज बॅटिंग मध्ये म्हणावी तशी संधी मिळाली नाही, परंतु गोलंदाजी अप्रतिम. कॅप्टन कूल म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. संयम फार महत्वाचा आहे आणि तो त्यांच्याकडे दिसून येतोय. हा चेंडू मात्र भरकटला जाईल, उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 5, अजून 80 करायच्या आहेत. इथे मात्र फुलटा समोरच्या दिशेने उडवलाय आणि पाठवलाय देखील सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम षटकार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार. आशिष यांच्या बॅटमधून आलेली विशेष अशी फटक्यांची आतिषबाजी. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न, गरज नसताना उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसला. थोडीशी चूक झाली आणि इथे मात्र दांडी 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 गुल होत. पहिला बॅटर आशिष, बॅक टू द पॅव्हिलियन. चौकार शिक्सर मैदान तुमचं पण धिंगाणा आमच्या टीमचा होणार. पुणे प्रीमियर लीग महासंग्राम क्रिकेटचा रंगणार. राडा होणार, पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार, राडा होणार. पोरं नाही ऐकणार. नवीन बॅटर मैदानामध्ये येतात धीरज. डावखुऱ्या शैलीचे बॅटर आहेत. आतापर्यंत 11 आणि त्या 11 वरती एक बॅटर बाद. पहिलं षटक सुरू आहे. या षटकातील शेवटचा बॉल शफल होऊन ऑन साइडला कडक बेधडक बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे आल्या आल्या ठोकलाय. 6 धावांसाठी षटकार. कॅच आउट घेणार चारदा. गेम चेंजर हाय तो दादा. पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खात्या. जी धावगती गरजेची आहे, रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 17.00 रिक्वायर रन रेट होता. पहिल्या षटकामध्ये एक बॅटर बाद झाला आणि धावसंख्या किती आहे? 17च आहे. जो रिक्वायर रन रेट आहे त्यानुसार इथे बॅटिंग करण्यात आली. 17 धावा, 2 षटकार, 1 चौकार, 1 विकेट आपण येताना पाहिली. स्ट्राईक वरती सिद्धांत बांदल, संघाचे संघनायक, कॅप्टन, संघाचा म्होरक्या इथे बॅटिंग साठी येतोय. जबाबदारी गतवर्षीचा विजेता संघ आणि त्या संघाचा संघनायक म्हणून देखील सिद्धार्थ यांची ओळख आहे. आणि हे दुसरं पर्व आहे, ते गाजवायचं आहे आणि ते गाजवण्यासाठी सिद्धार्थ देखील इथे सज्ज झालाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅक वरती. कोण आहे? निलेश. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं. पहिलाच बॉल उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, अल्टी पलटी खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नामध्ये अपयश. हा खेळच असा आहे. पहिलाच बॉल इथे निर्धाव. निलेश. हा चेंडू मात्र हलक्या हाताने पुश केलाय. पुश करो और खुश रहो. पहिली धाव वेगवान, दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील इथे पूर्ण होतीये. थोडंसं लेझी क्रिकेट म्हणजे आपण म्हणतो ना की थोडंसं आरामदायक खेळलेलं क्रिकेट. आता तुम्हाला आराम करून चालणार नाही. तुम्हाला धावपळी करावी लागेल, धावा रोखण्यासाठी तर धावा बनवण्यासाठी देखील. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. 17चा खतरा इथे टळलाय. धावसंख्या 19 फॉल ऑफ 1. 19. एक बॅटर बाद. इथे देखील इनसाइड आउट. खडे खडे बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा काय आहे? राडा चौकार, होणार. 4 धावा. पोरं नाही ऐकणार,
राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा होणार पोरं नाही ऐकणार राडा या वर्षीचा सर्वात डेंजर ग्रुप आहे हा. कोण जिंकेल तुर्तास काही सांगता येणार नाही. कुठले दोन संघ आजच्या या रजनीमधून क्वालिफाय होतील सुपर 8 साठी. कडक मॅच येतात सगळ्या. पैसा वसूल आहे. चौकारानंतर धावसंख्या 23. पुन्हा एकदा इथे स्विचिटचा प्रयत्न. ओळखलं, बॅटरला फॉलो केलं निलेश यांनी. चौकारानंतर केलेला सुरेख असं कमबॅक. काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न. सरळ हाताने धावा येत आहेत, उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान निर्धाव. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. बॅकफुटला साथ. बॉलला फोर्स केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. दन 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 करत चौकार. 4 धावा. वाजव. तू मध्ये थांबतो ना, हे लपडा करतो. मी थांबलो की तू वाजव. धन्यवाद डीजे. 4 धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 27. 1 बॅटर बाद. पुन्हा एकदा चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप स्क्वेअर लेग मध्ये सिंगल मिळेल. धावसंख्या होते ती 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये 17 होत्या. या षटकामध्ये 11 आल्यात. आणि त्यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. 3रं किंवा 4थं षटक तुम्हाला कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले घ्यावाच लागेल. 5व्या षटकामध्ये तुम्हाला घेता येणार नाही. 3रं किंवा 4थं षटक. यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. मल्हार वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन. एका बाजूने दिग्विजय घंटे ज्यांनी नुकतीच आमदार ट्रॉफी जी सांगवी येथे संपन्न झाली त्यामधील मॅन ऑफ द सिरीज रॉयल इनफिल्ड हंटर 350 ही बाईक आता त्यांनी मॅन ऑफ द सिरीजची जिंकलेली आहे. नुकतीच, अजून आठवडाही नाही झाला. या स्पर्धेमध्ये देखील कामगिरी कशी करतील. तिथे स्वतःला मिळाली आहे, इथे संघ मालकांना मिळून देतील का. षटक क्रमांक 3 बॅटिंग पॉवर प्ले. स्ट्राईक वरती सिद्धांत तर गोलंदाजी मार्क वरती अमित. पहिल्याच बॉल वरती इथे फटकाय. मला वाटतं पंच 4 खेळाडू बाहेर आहेत. चेक करा. याचा अर्थ नो बॉल आहे. लक्ष नव्हतं. बॅटिंग टीमचा जो अतिरिक्त खेळाडू आहे ना त्याने इथे बरोबर हेरलं. सर 4 खेळाडू बाहेर आहेत, अनाऊन्स करून टाका म्हणजे नो बॉल मिळेल. पंचांकडून जरी चूक झाली कळत नाही एवढ्या अंधारामध्ये कोण कुठे लपलंय, परंतु ओळखलं. आणि इथे मात्र पहिलाच बॉल नो आणि त्यावरती आलेला षटकार. 7 धावा या बोनस स्वरूपाच्या. धावसंख्या 35. तर पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. हे पर्व देखील झालंय सुपर डुपर हिट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल खेचून मारलाय आणि पाठवलाय देखील डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी. चेंजर हाय तो दादा पुण्यात धायरीत 13 मेला खेळ खट्याळ दांडीचा होणार पुणे प्रीमियर लीग महासंग्राम. 6 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 41. 1 बॅटर बाद. काय बॅटिंग सिद्धार्थ करतायत. वावराच्या पलीकडे आणि बांधाच्या पल्याड हा ठोकलेला षटकार. धावसंख्या होते ती 41. 1 बॅटर बाद. सुरेख फटकेबाजी. बॅक टू बॅक 2 षटकार. आता मात्र सर्व सूत्र आपल्या हाती घेतले आहे. उगाचच या नावाची चर्चा होत नाही. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे मिस टाइम चेंडू हवेत. इथे मात्र कॉट बिहाइंडची शिकार. सिद्धार्थ नावाचं वादळ शमवलंय. यश त्यांच्या मागे सुरेख असा झेल आणि दुसऱ्या विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक 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 टू द पॅव्हिलियन. दुसऱ्या विकेटचं देखील पतन होत आहे. दुसरा बॅटर देखील इथे आपण पाहतोय बाद होतोय. एक महत्वपूर्ण विकेट इथे गमावली आहे. सिद्धांत बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत.
ऋषभ जावळकर, मॅन फ्रॉम वारजे. फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचा देखील चांगला अनुभव आहे ऋषभ जावळकर यांच्याकडे. त्यामध्ये देखील ते विस्फोटक अंदाजामध्ये खेळतात आणि या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सिंगल डबल मध्ये नाही तर चौकार षटकांमध्येच धावा बनवाव्या लागतात. 41 वरती दुसरा बॅटर आहे. मॅचचं समीकरण 15 चेंडू आणि 44 धावेंची गरज आहे. समोरच्या दिशेने उडवलाय, फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, विकेटचं पतन. ऋषभ जावळकर आले, हजेरी लावली, सिल्वर डकचे शिकार ठरले आणि पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने निघालेत. बॅक टू द पॅव्हिलियन. साहिल स्ट्राईक वरती आहेत, नॉन स्ट्राईक एंड वरती. धीरज अजूनही 14 चेंडूंमध्ये 44. हा चेंडू मात्र भरकटला उजव्या यष्टीच्या बाहेर. 14 बॉल 43 धावेंची गरज आहे. या धावा या मैदानामध्ये होऊ शकतात. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, निर्धाव डॉट. या षटकामध्ये केलेली कमालीचं असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालंय. हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. ही दूध आणि तलवार आहे, कधी गोलंदाज तर कधी फलंदाज इथे बाजी मारतायत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा डॉट. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आणि शेवटचे 2 चेंडू इथे मात्र डॉट. या चेंडूसाठी मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. मुख्य पंचांच्या निर्णयाकडे चॅलेंज की तुमचा निर्णय. व्हाईट बॉल साठी इथे चर्चा केली जाते. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. मुख्य पंचांचा जो निर्णय आहे त्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आलाय. मुख्य पंचांनी फेअर डिलिव्हरी कळवली आहे, परंतु बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल आहे की नाही आपण टेनिस क्रिकेट .inच्या वॉर रूम मध्ये जातोय आणि तिथे मात्र आपल्याला सर्व काही पारदर्शकतेने पाहायला मिळेल आणि जो काही रिझल्ट आहे तो आपल्याला मुख्य स्क्रीनवरती देखील पाहायला मिळेल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. मुख्य पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळेल. हे बघा, ज्यावेळेस तो टायमर आहे ना, तिसऱ्या पंचांकडे कधी निर्णय गेला तर तो टायमर स्टॉप करत जा, कारण फिल्डिंग टीम वरती तो अन्याय होतो. थोडीशी लक्ष द्या ऑपरेटर, लक्ष द्या थोडंसं. टायमर कधी स्टॉप करायचा, तिसऱ्या पंचांकडे निर्णय गेला की स्टॉप करत जा, कारण समोरच्या टीमकडून कॉल आलाय की तो टायमर स्टॉप करा, आमच्या वेळेसच का तो चालू ठेवलाय. चला मॅचकडे आपण वळतोय. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 43 धावेंची गरज आहे. इथे देखील फटका सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन. अजून एक बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. वारंवार इथे विकेट गमावल्या जात आहेत, वारंवार इथे संघ अडचणीमध्ये येतोय. प्रमुख खेळाडूंची उपस्थिती मात्र काहीशी उशिराने लागली, ते उपस्थित राहू शकले नाहीत ऑन टाइम आणि त्यामुळे मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये येतोय. आपण पाहतोय व्यंकटेश्वरा ग्रुप एक नावाजलेला संघ आणि आपण बघितलंच की इथे या लीग मधील सर्वात चांगला ग्रुप आहे. चारही टीम मध्ये सुपरस्टार खेळाडू आहेत, त्यामुळे या ग्रुपला इथे फार महत्त्व देण्यात आलं. आज प्रेक्षकांची देखील गर्दी शेवटपर्यंत राहणार आहे.
कारण सर्व पुणे शहरातील हे सुपरस्टार खेळाडू आपल्याला आज या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. काही फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटमधले आहेत, काही हाफ पिच मधले आहेत. प्रत्येकाने संघाची बांधणी योग्य केलेली आहे. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव, काय कमबॅक केलंय, प्रत्येक गोलंदाजाने प्रभावित केलंय. बघा कधी कधी आपण म्हणतो ना की प्रमुख खेळाडू उशिराने येतात, त्यामुळे अशा प्रकारच्या मॅचेसमध्ये पराभव पत्करावा लागतो. इतर त्या खेळाडूंना सांगेल की तुमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे, तुम्हाला वेळेत वेळ काढून अगदी अर्धा तास अगोदर ती येण्याची सूचना आयोजक का करतात त्याच्या मागचं कारणही तेच आहे की अर्धा तास अगोदर ती या. टीम हार्डल्स असतं, टीमशी चर्चा असते, या सर्व काही गोष्टी कराव्या लागतात. त्याशिवाय तुम्हाला मैदानामध्ये उतरूनही काही फायदा नसतो. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 49, 4 बॅटर बाद. पुन्हा एकदा अवांतर 50 धावा इथे पूर्ण झाल्यात. 50 अप, अजूनही 35 करायच्या आहेत. पुन्हा एकदा इथे फटका खेळला, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीत. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर मात्र धाव बाद. 51 वरती 5वा बॅटर बाद. 5वा बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. झालेत. निम्मा संघ डगआउटच्या दिशेने गेलाय, निम्मा अजूनही शिल्लक आहे. मॅचचं समीकरण आहे 8 चेंडूंमध्ये 34 धावेंची गरज आहे. या जर 2 चेंडूंवरती 2 बिगिट आले तर मॅचला फार चांगली मजा येईल. विशाल पडल्यात, त्यामुळे मॅच इथे थांबवली जाते. तो टायमर बंद करा, नाहीतर परत त्या टायमर वरतून काहीतरी विषय व्हायचा. मध्यंतराचा आता तुम्हाला काय पाणी बिणी प्यायचंय तर पिऊन घ्या, परत ते वेळ लागणार नाही. 8 मध्ये 34 करायचे आहेत. 51 झाल्यात, 34 करायचे आहेत 8 चेंडूंमध्ये. हा, आणि पाणी घेऊन येत असताना तुम्हाला 12th मॅन, आता इथे मल्हार वॉरियर्सचा नाहीच आहे, सॉरी व्यंकटेश्वरा ग्रुपचा आलाय का, पाणी तेच घेऊन जातील. हॅलो हॅलो, धन्यवाद. आणि जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत आपण एक छानसा इंटरव्ह्यू घेऊया. पुणे प्रीमियर लीगला अनेक प्रेक्षक आलेत आणि माझ्यासोबत आयुष बिनावत माझ्यासोबत आहेत. आयुष, कसं वाटतंय आता पुणे प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन, काही कमतरता जाणवते तुला यामध्ये? नाही, काहीच नाही. हा पिच म्हणल्यावर सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. मी ऑल इंडिया पण बघितली, पण ग्राउंड ओपनची ही सर्वात मोठी टुर्नामेंट. आणि या प्लॅटफॉर्मचा कितपत उपयोग हा पिच खेळणाऱ्या खेळाडूंना होत जाईल? भरपूर भरपूर. त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे. आम्हाला वाटलं होतं यावर्षी आयुष बिनवत ही टीम या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. काय नक्की झालं असं की आयुष बिनवत ही टीम या स्पर्धेमध्ये नाहीये? काहीशे पर्सनल रिझन आहेत. मग पुढच्या वर्षी आयुष बिनावत डेव्हलपर्स या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल? हो, येस, 100%. आणि जर आयुष बिनवत टीम जर पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये आली तर त्या टीमचा कॅप्टन कोण असेल? अरबाज पटेल. क्या बात आहे. अरबाज पटेलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आनंद अरबाज पटेलच्या चेहऱ्यावरती नक्कीच दिसतोय. क्या बात आहे. अरबाज एक चांगला खेळाडू आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र दिसतोय. 2 ओनर आहेत, दोघांमध्ये टॉस उडवावं लागेल, हरकत नाही. निखिल मुत्ता माझ्यासोबत आहेत. निखिल दादा, कसं वाटतंय पुणे प्रीमियर लीगचं आयोजन? हा पिच क्रिकेटमध्ये आजपर्यंत भरपूर स्पर्धा बघितल्या, पण PPL सारखं आयोजन
ना भूतो ना भविष्य. कारण ह्यासाठी काय कष्ट घ्यायला लागतात हे फक्त रोहित लायगुडे, स्वराज पोकळे आणि त्यांच्या मित्र परिवाराला माहिती आहे. खेळाडू येतात, खेळतात, जातात, प्रेक्षक येतात, जातात, पण ज्या प्रकारचे कष्ट दिवस रात्र थांबून इथं आयोजक घेतात ना, हे त्याचाच परिणाम आहे की आज इथं इतिहास घडतोय दायरीच्या या मैदानावरती. येस, थँक्यू निकित दादा. मॅच मैदानामध्ये सुरू आहे. जाऊया परत एकदा आमचे सहसमालोचक शैलेश निवगणे सरांकडे. धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षकांशी देखील चर्चा करणं फार गरजेचं आहे आणि विनोद सर त्या बाबतीत फार हुशार देखील आहेत. चर्चा केली आहे, परंतु इथे 6 धावेने खर्च देखील केलाय. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. 58 धावेंवरती 5 बॅटर बाद आहेत. षटकाची इथे समाप्ती झाली आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावेंची गरज आहे. मगाशी इथे बिनावत डेव्हलपर्सचे सर्वा आपण आयुष बिनावत यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं जर पुढच्या वर्षी मी संघ घेतला तर माझा कॅप्टन कोण असेल तर अरबाज पटेल. काय खेळतो अरबाज पटेल, वा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते स्मिता असे स्पष्टपणे दिसून येत आहे. इथे आपण पाहतोय की स्ट्राईक वरती जे विशाल आहेत अशी काहीशी माहिती मिळते. ज्यावेळेस फायनल मॅच मध्ये शिवाज्ञा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये 6 चेंडूंमध्ये 31 धावींची गरज होती, त्यावेळेस त्यांच्या बॅटमधून त्या 31 धावा आलेल्या आहेत. बघूयात इथे तर 27च करायच्या, 4 धावा कमी आहेत. बघूयात या धावा इथे पूर्ण केल्या जातील का. 6 चेंडू आणि 27 धावींची गरज. पहिलाच बॉल फुलटॉस. इथे 1 धाव नक्कीच मिळेल. अजय कदम तिथे डीप मध्ये तैनात. सिंगल, पहिल्याच बॉल वरती आलेली सिंगल. 5 चेंडू आणि 26 धावींची गरज. 5 बॉल 26 रन्स टू विन. 5 चेंडू 26. इथे फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल जातोय डीप काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी षटकार. पुन्हा एकदा बिग हिट आणि पुन्हा एकदा किती लांबलचक ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 71. पाहतोय बाळा या स्पर्धेमधील किंवा हप्पीच टेनिस बॉल क्रिकेट मधील द ग्रेट फिनिशर म्हणून ज्याला ओळखलं जात आहे तो बाळा. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय विशाल. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात. मोक्याच्या क्षणी इथे विकेट गमावली आहे. बाळा बॅक टू द पॅव्हिलियन, तब्बूच्या आश्रयाला. होत आहेत. अजून एका विकेटचं पतन होत आहे, परंतु अजूनही 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 14 धावेंची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत प्रसाद. दोन चेंडू आणि 14 धावा कित्येक वेळा झालेले आहेत. क्रिकेट हा अनिश्चित खेळ काय निश्चित सांगताच येणार नाही. पुढचा बॉल इथे देखील लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल इथे मिळते आहे. 1 चेंडू आणि 13 धावेंची गरज. आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती प्रतीकदादा गणेशदादा 11 हा संघ आहे, कारण एका बॉलमध्ये 13 धावा खर्च करायच्या आहेत.
हा चेंडू देखील विशाल यांच्या बॅटमधून फिनिश चांगला केलाय षटकाराने. 7 धावेने मात्र इथे पराभव स्वीकारावा लागतोय. काहीशा चुका झाल्या, त्या जर सुधारल्या असत्या तर यदा कदाचित तो विजय मिळाला असता. चला अमरदादा खेडेकर लगेच मैदानामध्ये यायचं. करून उपयोग होत नाही. चला पुढच्या मॅचला आपण लगेच सुरुवात करतो आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब दिला जाईल. ज्यांच्या आडनावामधली पॉवर आपण मैदानामध्ये देखील पाहिली ते रोहन पवार ठरतायत मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. चला अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर बघूया इथे क्षेत्ररक्षण सजवलं जाईल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा ग्राउंड्समन लाईट्समन इथे लाईट्स ऑफ झाल्यात. चला लगेच लाईट लावल्या गेल्यात. आपण लगेच मॅचला सुरुवात करणार आहोत. सिद्धार्थ पाटोळे आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. चला अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. रोहन पवार इकडेच या लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिकडे जाऊ नका, इकडे या लगेच. आणि जोपर्यंत प्रेझेंटेशन बॉक्सची तयारी होतीये, मॅन ऑफ द मॅच दिला जाते, तोपर्यंत माझ्यासोबत ईश्वरदादा खेडेकर आहेत. दादा वेलकम या स्पर्धेसाठी. तुमचं मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी तुम्ही जे सौजन्य दिलं, टू व्हीलर बाईक दिली, का तुम्ही टू व्हीलर बाईक या स्पर्धेला दिली आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला काय, तुमच्या काय भावना होत्या की तुम्ही इतकं मोठं पारितोषिक या स्पर्धेला देण्याचा विचार केला? खरं तर रोहित दादा आणि स्वराज दादा पोकळे यांचं मनापासून मी आभार मानतो की त्यांनी आपल्या खेळाडूंसाठी हापितसाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार करून दिला. आणि मागच्या वर्षी मी पाहिलं की खूप छान स्पर्धा झाली की रोहित दादाला मी आधीच सांगितलं होतं की पुढच्या वेळेस माझ्याकडून मी काहीतरी होईल तेवढी मदत मी त्या स्पर्धेसाठी करेल. जी मदत तुम्ही केली, आता हे मैदानात आल्यानंतर असं वाटतंय का जिथे मदत केली तिथे काही चूक केली नाहीये? नाही, नक्कीच काय चूक, जी मदत केली त्याची खरंच एक सार्थ झालं ते मदत केलेली. थँक्यू ईश्वरदादा. आणि तुमच्यासारखे अनेक मान्यवर आम्हाला मिळत आणि या स्पर्धा मोठे होत राहू या शुभेच्छा. थँक्यू ईश्वरदादा. हे होते ईश्वरदादा आपल्या स्पर्धेसाठी टू व्हीलर बाईक ज्यांच्या माध्यमातून मिळाली. धन्यवाद ईश्वरदादा. थँक्यू. प्रेझेंटेशनसाठी आपण मैदानामध्ये जाऊया आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये परत एकदा शैलेश नियोगणे सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल.